कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर जालन्यात देखील ठाकरे गट आक्रमक झाले आहे। आपण जर या ठिकाणी दृश्य पाहिली तर माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला ठाकरे गटाचे पदाधिकारी जोडे मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी विरोधी महाराष्ट्र शासनाचा धिक्कार अशा प्रकारची बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याची सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर आहेत। आज तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे, काय कारण? हे बघा, हे आंदोलन आम्ही राज्याच्या कृषी मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केले। या एका महिन्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री, कृषी हा शेतकऱ्याशी संबंधित विषय आणि त्या खात्याचे मंत्रीच शेतकऱ्यांना म्हणतात की सरकारच्या अनुदानातून तुम्ही आपल्या मुलींचे आणि मुलांचे साखरपुडे आणि लग्न करतायत। अरे तुम्ही निवडणूक काळामध्ये या युती सरकारनं सांगितलं की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, आणि निवडून आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आमच्याकडे पैसा नाही। मग एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांना तुम्ही तिथेही फसवलं। आता त्याच मंत्रिमंडळातले कृषी मंत्री शेतकऱ्याचा अपमान करतायत आणि म्हणून यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। केंद्रातलंही आणि राज्यातलंही सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे। 10 वर्षामध्ये 12 लाख कोटी रुपये उद्योगपतींचे माफ करणारं सरकार, त्यांना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाहीत। हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की असं सरकार या राज्यामध्ये आहे की कर्ज तर माफ करत नाही, पण शेतकऱ्यांच्या मुलांबद्दल मुलींबद्दल अवमानकारक वक्तव्य करून शेतकऱ्याला अपमानित करतंय। आणि म्हणून या कृषी मंत्र्याचा राजीनामा ताबडतोबीनं मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली। काय पुढची भूमिका काय असणार? अर्थात कृषी मंत्र्यांचा राजीनामा जर झाला नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष या कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये उग्र स्वरूपाचं पक्षाच्या वतीनं आंदोलन उभं करणार आहे। तर नक्कीच अजून काही शिवसैनिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सांगाल, कृषी मंत्र्याचं हे जे विधान आहे ते कसं पाहता आपण या विधानात? आता त्यांनी ज्यावेळेस निवडणुकीत आश्वासन दिलं, त्यांनी जाहीरनामा होता की शेतकरी आम्ही पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्याचा 3 लाख पर्यंत कर्ज माफ करू, परंतु ज्यावेळेस मतदान खोटं नाटक घेऊन मतदान घेतलं आणि सत्तेवर गेल्यावर त्याला सत्तेचा मात चढला आणि आता ते शेतकऱ्याबद्दल एकदम खालच्या पातळीचं न सहन होणार असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आत्ताच आमचे जिल्हा प्रमुख असेल आमचे वडले साहेब यांनी जे सांगितलं की या शेतकऱ्याच्या कर्जमाफीमधून तुम्ही लग्नाचे बस्ते बांधणार, लग्नाचे कुंकुटिळे करणार, एवढंच नाही तर ते लग्नाचे काय DJ लावणार का काय, असं अपमानिक ते बोलल्याबद्दल त्यांचा सरकारने राजीनामा घ्या, त्याच्यासाठी जालन्यात शिवसेनेच्या वतीनं आज निषेध आंदोलन आम्ही केलेलं आहे। आणि जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आमच्या जिल्हा प्रमुख आणि वडले साहेबांच्या अध्यक्षाने चालूच राहील। कुठेतरी जाणून बुजून कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना डिवचण्याचं काम होतं, काय वाटतं नेमकं? हे सरकार जाणून बुजून शेतकऱ्याचा अपमान करते। ह्या अगोदर सुद्धा कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याचा अपमान केलाय आणि आत्ता सुद्धा अपमान केलाय। हे नुसता कृषी मंत्र्यांनी केलं नाही तर अजित पवार सुद्धा त्याच लायकीचे आहेत, किंवा आत्ताचे आपले मुख्यमंत्री हे सुद्धा कर्जमाफी करून काही शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाहीत। कोण हमी घेणार आहे? ह्याला जे माज आलाय, हे सरकार ईडीचं सरकार आहे, गुन्हेगाराचं सरकार आहे, ईडी सोडून तयार केलेलं सरकार आहे। या अजित पवाराचे 72,000 कोटीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं 2 वेळेस कर्जमुक्त होऊ शकते, पण ती कर्जमुक्ती न करता जाती धर्मात भांडणं लावून द्यायचे। शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव 8,000हून 4,000वर आणायचा, सोयाबीनचा 13,000हून 6,000वर कापूस आणायचा। शेतकरी आत्महत्या व्हायल्यात। ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की आम्ही कर्जमुक्ती करणार नाहीत, त्या दिवसापासून आत्महत्या दुप्पट झाल्यात। शेतकरी कुत्र्या मांजरासारखा मरतो, ह्याची लाज ह्या सरकारला वाटत नाही, केंद्र सरकारला वाटत नाही आणि राज्य सरकारला वाटत नाही। शेतकऱ्याच्या पोरांनी ज्या वेळेस हातात रुमणे घेतेन त्याच वेळेस ह्याचे डोके ठिकाणावर येणार आहेत असं मला वाटतं। पुढची भूमिका काय? आता कृषी मंत्र्याचा राजीनामा जर झाला नाही तर कृषी मंत्र्याला महाराष्ट्रात शेतकऱ्याचे पोरं हे फिरू देणार नाहीत, त्याला जे जशास तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहे।
तर नक्कीच आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात हे ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि कृषी मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शनं देखील करण्यात आलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.